भर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। भर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। नमस्कार मंडळी, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आज नारळी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त मी बनवते नारळ बर्फी। आपल्याला माहीत आहेच, नारळी पौर्णिमा ही आपली सजीव संस्कृती साजरी करण्याचा दिवस आहे, ज्यामध्ये नारळाचा खास आहार म्हणून नारळ भात किंवा नारळाचे इतर पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। आजच्या आधुनिक काळात आपल्याला प्राचीन सण आणि परंपराचा आधुनिकीकरण होत आहे, पण तरीही आपल्या मुळांशी आपले नाते टिकवणे महत्त्वाचे आहे। भारतीय संस्कृतीची खरी सुंदरता हीच आहे की जरी आपण दूर असलो तरीही प्रेम आणि नात्यांमध्ये असलेल्या भावना आणि जिव्हाळ्याचे आदर टिकून राहिला पाहिजे। की पूर्वीच्या काळात संपूर्ण कुटुंब या सणाच्या उत्सवासाठी उत्सुक असे। काळ बदलत चालला असला तरी आपली भारतीय संस्कृती जगवायची असेल तर या मूळ परंपरांना जपणे अति आवश्यक आहे। आपले भाऊ बहीण जवळ असो वा दूर, प्रेमाची नाती मात्र तितकीच घट्ट आणि काळजाशी बांधलेली राहावीत। रक्षाबंधनाचा हा केवळ भाऊ बहिणीचा सण नाही, तर आजच्या काळात हे नाते बहिणींमध्ये, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये, मित्रांमध्ये, कर्मचारी आणि नियोक्ता यांच्यामध्येही दृढ झाले आहे। रक्षाबंधनाचा खरा अर्थ काय आहे हे लक्षात ठेवावे की रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नाते। हे नाते जपणे, त्याचे संरक्षण करणे हाच या सणाचा मुख्य उद्देश आहे। जरी आपण एकमेकांना प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरीही प्रेम आणि जिव्हाळा कायम टिकवा, कारण हेच खरे आपल्या सणांचे आणि परंपरांचे सौंदर्य आहे। तर मित्रांनो, आज मी नारळी बर्फी बनवायला जी जाते ती अगदी सोपी आहे। तुमच्याशी बोलता बोलता आपल्याला पाहिजे तसं मिश्रण तयार झालं सुद्धा। मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।